नमस्कार मित्रांनो, नीट परीक्षेचं पुढे काय होणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला असेल तर नीट बद्दल सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये एक मोठा निर्णय आज झालेला आहे। नीट बद्दल सुप्रीम कोर्टाने आता एनटीए ला सेंटर वाइज निकाल जाहीर करण्याबद्दल सूचना केलेली आहे आणि उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा निकाल एनटीए नी सुप्रीम कोर्टाकडे द्यावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं। परंतु एनटीएच्या रिक्वेस्ट नुसार शनिवारी दुपारी 12 वाजेच्या आत एनटीए ला आता सेंटर वाइज निकाल सुप्रीम कोर्टाला द्यावा लागणार आहे। कोणत्या सेंटर वरती किती टॉपर्स आहे, कोणत्या सेंटर वरती नेमका घोळ झालेला आहे, कुठे मास कॉपी झालेली आहे हे शोधण्याचा प्रयत्न या मार्गातून होतोय आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी सोमवारी घेणार असं जाहीर केलेलं आहे। त्याआधी एनटीए ने सेंटर वाइज सगळ्या विद्यार्थ्यांचा निकाल सुप्रीम कोर्टाला द्यायचा आहे आणि त्यानुसार आता पुढील सुनावणी होणार आहे। नीट परत घ्यायची की नाही घ्यायची याबद्दल प्रचंड मोठ्या चर्चा महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर चालू आहेत आणि कित्येक विद्यार्थ्यांचा जीव आता टांगणीला लागलेला आहे। तारखांवरती तारखा चालू आहे। आता पुढील तारीख सोमवारी नेमकं काय घडणार याकडे अवघ्या भारतातील विद्यार्थ्यांचं 25 लाख विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे। परंतु सुप्रीम कोर्ट प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाखून बघण्याचा प्रयत्न करते। कुठल्याही गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये हायगाई केल्या जाणार नाहीये हे ठणकावून सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये नीट बद्दलच्या पुढच्या अपडेट बघण्यासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ हा आपल्या इतर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी नक्की शेअर करा। धन्यवाद।